बीड हत्या प्रकरणावरून मला टार्गेट केलं जातंय। निर्गुण हत्येचं कुणीही समर्थन करू शकत नाही। देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी व्हायला हवी। राष्ट्रवादीच्या शिबिरात धनंजय मुंडेंचं वक्तव्य। बीडची नव्हे तर आका पॅटर्नची बदनामी होते। आम्ही आका पॅटर्नची बदनामी करत राहणार। तुमच्याकडे उत्तर असतील तर द्या। सुरेश धस यांचं धनंजय मुंडेंना उत्तर। संघ भाजप समन्वय बैठकीचा समारोप। छोट्या घटकांना मुख्य प्रवाहामध्ये सामावून घ्या। शासनाच्या योजना संघटनांमार्फत लोकांपर्यंत पोहोचवा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भाजप मंत्र्यांना सूचना। बीड आणि परभणी घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नेत्यांकडून 25 जानेवारीला मुंबईत जनआक्रोश मोर्चाची हाक। मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान मार्गावर मोर्चा निघणार। बीडच्या प्रियांका इंगळेच्या नेतृत्वात भारतानं पहिला खो खो विश्वचषक जिंकला। अंतिम सामन्यात नेपाळवर मात करत महिला आणि पुरुष संघाची ऐतिहासिक कामगिरी। पंतप्रधान मोदींकडूनही ट्विट करत अभिनंदन। मुंबईतील वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण। क्रिकेटप्रेमींनी स्टेडियम गजबजला। सुवर्ण महोत्सवासाठी दिग्गज खेळाडूंसह राजकीय नेत्यांची हजेरी। प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळाव्यात भीषण अग्नितांडव। शास्त्री पूल परिसरामधल्या सेक्टर 5 मधली घटना। तंबू आणि साहित्य जळून खाक। अग्निशमन दलाकडून परिसर सील। आग नियंत्रणात।